नमस्कार मंडळी, सर्वांना श्री स्वामी समर्थ। तर आज आपण स्वामींचा आवडीचा नैवेद्य कोणता आणि स्वामींना नैवेद्य कसा अर्पण करायचा याची सविस्तर माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। स्वामी जे आहेत ते आपले ब्रह्मांड नायक आहेत। त्यांना तुमच्याकडनं कसलीही अपेक्षा नाही। अपेक्षा आहे ती फक्त विश्वास ठेवा, श्रद्धा ठेवा आणि महाराजांची सेवा करा। महाराजांना काय प्रिय आहे तर महाराजांना जर खरंच प्रसन्न करून घ्यायचं असेल तर स्वामी प्रगट दिन, स्वामी पुण्यतिथी, दत्त जयंती असे जे ठराविक दिवस आहेत ते अतिशय महत्त्वाचे आहेत। स्वामी समर्थ महाराज म्हणजेच आपले ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रगट दिन चैत्र शुक्ल द्वादशी या वर्षी 20 मार्च 2026 वार शुक्रवार रोजी येत आहे। आणि या मंगल दिनी स्वामींचा आवडीचे जे पदार्थ आहेत त्यांपैकी कोणताही एक पदार्थ बनवून स्वामींना दाखवायचा आहे। तर ते स्वामींच्या आवडीचे पदार्थ कोणते व या मंगल दिनी स्वामींना त्यांचा आवडता नैवेद्य कसा अर्पण करायचा या संदर्भातील सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा। उद्या जास्तीत जास्त महाराजांची सेवा करा। बाकी महाराजांना काही नाही दिले तरी चालेल। तुम्ही खडीसाखर आणि पाणी जरी ठेवले, तुम्ही दूध साखरेचा नैवेद्य जरी महाराजांना दाखवला तरी चालेल। आपल्याला वाटत असतं की महाराजांसाठी खूप काय काय ते करावं, पण महाराजांना या गोष्टी अर्थात त्यांनाही आवडतात, पण त्यांना काय जास्त आवडत असेल तर ती म्हणजे तुमची भक्ती। महाराजांना तुमच्याकडून कसलीही अपेक्षा नाहीये। मी नेहमी सांगत असते की स्वामी मार्गात येणं हे खूप सोपं आहे, पण ते टिकून राहणंही तेवढंच अवघड आहे। या दिवशी सेवा तर आपल्याला करायचीच आहे, पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे प्रगट दिनही आपल्याला साजरा करायचा आहे। पण या दिवशी आवर्जून स्वामींच्या आवडीचे जे पदार्थ आहेत त्यांपैकी कोणताही एक पदार्थ बनवून त्याचा नैवेद्य श्री स्वामी समर्थ महाराजांना आवर्जून दाखवा आणि तो दाखवलेला नैवेद्य प्रसाद म्हणून आपण घरातील सर्वांनी तो ग्रहण देखील करा। त्यामुळे आपला गुरुग्रह स्ट्रॉंग होईल, त्याचप्रमाणे गुरूंचा आशीर्वादही आपल्याला मिळेल आणि आपल्या घरामध्ये प्रेम आणि आनंद सुद्धा नांदेल। स्वामी म्हणतात, तू जे जे प्रेमाने अर्पण करशील ते मी आनंदाने स्वीकारेल। पण हा नैवेद्य अर्पण करण्याची एक पद्धत आहे। 20 तारखेला म्हणजेच उद्या महाराजांचा प्रगट दिन आहे आणि मग या निमित्ताने त्यांच्या आवडीचे जे पदार्थ आहेत तर ते आपण बनवलेच पाहिजे। एखाद्याला नाही शक्य झाले नैवेद्य बनवणं तर कमीत कमी दूध साखरेचा तरी नैवेद्य स्वामींना दाखवा। आता बघा, सगळ्यात पहिला पदार्थ जो स्वामींना खूप आवडतो तो म्हणजे बेसनाचे लाडू। बेसनाचा लाडू स्वामींना हा खूप आवडतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे जे पदार्थ आहे ते विकत आणण्याऐवजी तुम्ही जर घरी बनवले, भलेही एक पदार्थ बनवा, थोडासा बनवा, पण तो घरी बनवा। आपल्या स्वतःच्या हातांनी स्वामींना नैवेद्य बनवून द्या। कारण असं म्हटलं जातं की जेव्हा कोणत्याही देवासाठी आपण नैवेद्य बनवतो तर ते नैवेद्य बनवत असताना आपल्या हातावरील ज्या नकारात्मक रेषा आहेत, ज्यामुळे आपण म्हणतो बघा की हातावरच्या रेषा असं सांगतात तसे सांगतात, तर जे दुर्भाग्य ते आपल्या हातावर आहे तर ते दुर्भाग्य सौभाग्यात बदलण्याची ताकद आहे ती आपल्या स्वामी महाराजांमध्ये आहे। जसं जसं तुम्ही ते लाडू बनवायला आपल्या हातावर घेता तसं तसं तुमच्या दुर्भाग्याच्या रेषा या सौभाग्यात बदलत जातील। एवढी ताकद आपल्या स्वामी महाराजांमध्ये आहे। आता दुसरा जो पदार्थ आहे तो म्हणजे कांदा भजी। भजी बनवताना त्याच्यामध्ये कांदा घाला आणि कांदा भजी स्पेशल बनवून ती नैवेद्यामध्ये ठेवा। परत एकदा सांगते, महाराजांचा हा आवडता पदार्थ आहे, म्हणून कांदा भजी नैवेद्यात आपल्याला स्वामी महाराजांना दाखवायचा आहे। इतर देवी देवतांना कांदा लसूण नैवेद्यामध्ये वापरत नाहीत, पण आपल्या स्वामी महाराजांना कांदा भजीचा सुद्धा नैवेद्य तुम्ही बनवून दाखवू शकता। तिसरा पदार्थ म्हणजे पुरणपोळी। आता पुरणपोळीचा स्वयंपाक एवढा बनवणे तुम्हाला शक्य नाहीये तर मग तुम्ही काय करू शकता तर तुम्ही खीर बनवू शकता। खीरचा नैवेद्य सुद्धा तुम्ही महाराजांना दाखवू शकता। खीर सुद्धा महाराजांना अतिशय प्रिय आहे। खीर आणि कांदा भजी बनवून तुम्ही नैवेद्य दाखवू शकता। आता प्रश्न येतो की खीर कशाची बनवायची, तर खीर तुम्ही कशाचीही बनवू शकता। रव्याची खीर बनवू शकता, तांदळाची बनवू शकता किंवा मखाण्याची खीर पण तुम्ही बनवू शकता आणि त्याचाही नैवेद्य तुम्ही दाखवू शकता। किंवा तुम्ही बासुंदी सुद्धा बनवू शकता आणि त्याचा नैवेद्य तुम्ही दाखवू शकता। आणि पिठलं भाकरी ही अत्यंत साधे पण स्वामींच्या आवडीचे जेवण आहे, हे देखील तुम्ही बनवू शकता। आणि हेही शक्य नसेल तर अगदी साधं वरण भात, भाजी पोळी बनवायची आणि भाजीमध्ये फक्त घेवड्याची भाजी ही आवर्जून बनवायची आहे, कारण घेवड्याची भाजी जी आहे ती सुद्धा स्वामी महाराजांना अतिशय प्रिय आहे। हे पदार्थ स्वामींना खूप आवडतात। त्यापैकी तुम्हाला जो पदार्थ बनवणे शक्य होईल तो बनवा आणि त्याचा नैवेद्य जो आहे तो स्वामींना आपल्याला दाखवायचा आहे।
आता नैवेद्य कसा दाखवायचा आहे तर एका ग्लासमध्ये आपल्याला पाणी घ्यायचं आहे. त्याआधी सर्वप्रथम आपल्याला दिवा लावून घ्यायचा आहे. कारण बघा, नैवेद्य दाखवतो तेव्हा देव त्याचा स्वीकार करतात असं म्हटलं जातं आणि त्यामुळे दिवा हा नैवेद्य दाखवताना अवश्य लावलेला असावा. त्यानंतर खाली पाण्याने भरीव चौकोन काढून घ्यायचा आहे. त्यावर आपले नैवेद्याचे ताट ठेवायचं आहे. त्यानंतर महाराजांच्या डाव्या साईडला तांब्याचा पेला जो आहे आपण पाणी घेतलेला तो ठेवायचा आहे. नैवेद्याच्या प्रत्येक पदार्थावर तुळशीचे पान ठेवायचं आहे. त्यानंतर आपल्या उजव्या हातामध्ये थोडं पाणी घ्यायचं, उजव्या हातामध्ये तुळशीचं पान देखील घ्यायचं आहे आणि त्या तुळशीच्या पानाने 3 वेळा नैवेद्याच्या ताटाभोवती पाणी फिरवत गायत्री मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे आणि त्यानंतर परत तुळशीचं पत्र पाण्यात बुडवून नैवेद्याला स्पर्श करायचा आणि स्वामींच्या मूर्तीकडे पाहत खालील मंत्र म्हणावे. नैवेद्य दाखवताना तुम्हाला ओम प्राणाय स्वाहा, ओम व्यानाय स्वाहा, ओम उदानाय स्वाहा, ओम समानाय स्वाहा, ओम ब्रह्मणे अमृतत्वाय स्वाहा असे म्हणून तुम्हाला महाराजांना नैवेद्य दाखवायचा आहे. शेवटी ते तुळशी पत्राचा डेट स्वामींच्या फोटोकडे आणि शेंडा आपल्याकडे अशा पद्धतीने ठेवायचा आहे. हे झाल्यानंतर महाराजांना नमस्कार करायचा, मुजरा करायचा आहे. जो नैवेद्य आपण दाखवलेला आहे तो झाकून ठेवायचा आहे. कमीत कमी 15 ते 20 मिनिटं हा नैवेद्य तसाच ते राहून द्यायचा आहे. नैवेद्य दाखवून सारखं त्या खोलीमध्ये किंवा देवघराजवळ किंवा त्या नैवेद्याकडे बघायचं नसतं. थोडा वेळ तिकडे जाणं येणं थोडंसं थांबवायचं असतं आणि तो नैवेद्य झाकून ठेवायचा हे लक्षात ठेवा. त्यानंतर 15 ते 20 मिनिटे झाले की मग तो जो नैवेद्य आहे त्याचा प्रसाद झालेला आहे आणि त्यानंतर तो प्रसाद आहे तो आपण आपल्या घरातील सर्वांनी ग्रहण करायचा आहे महाराजांचा आशीर्वाद म्हणून. जेव्हा आपण देवाला नैवेद्य दाखवतो तर तो फक्त पदार्थ असतो, तेव्हा फक्त तो नैवेद्य असतो आणि नैवेद्य दाखवून नंतर थोडा वेळ जेव्हा आपण देवासमोर नैवेद्य झाकून ठेवतो आणि त्यानंतर जेव्हा आपण तो ग्रहण करण्यासाठी घेतो तर तेव्हा त्याचा प्रसाद तयार झालेला असतो. तेव्हा त्याच्यामध्ये सर्व देवी शक्ती असते, दैवत्व असतं, सकारात्मक ऊर्जा असते, ती त्यामध्ये आलेली असतं. म्हणून हा जो प्रसाद आहे तो टाकून द्यायचा नाही, कचऱ्यामध्ये टाकायचा नाही किंवा पायदळी तुडवायचा नसतो. नैवेद्याचा कधीही अपमान हा करायचा नाही. शेवटी एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही स्वामींना पंचपक्वान्न वाढले आणि जर तुमच्या मनामध्ये दुसऱ्यांबद्दल ईर्ष्या किंवा वाईट भाव असेल तर स्वामी तुमचा नैवेद्य कधीही ग्रहण करणार नाही. श्रद्धेने दिलेली साधी भोळी सेवा त्यांना पुरेशी आहे, एवढी गोष्ट मात्र लक्षात ठेवा. तसेच तुम्ही स्वामी महाराजांच्या प्रगट दिनाच्या दिवशी स्वामी समर्थ केंद्रात जाऊन तिथे अन्नदान करणे किंवा गरजूला जेवण देणे हे कोटी पटीने पुण्य देणार आहेत. त्याचप्रमाणे गुरुचरित्रामध्ये देखील म्हटलं आहे की बघा, जेव्हा देव तुमच्यावर कोपतो तर तुमचे गुरु तुमचे रक्षण करतात, पण जेव्हा तुमच्या गुरूंचाच तुमच्यावर कोप होतो तेव्हा देवही काही करू शकत नाही. एवढं गुरूंचं आपल्या आयुष्यामध्ये महत्व आहे. आणि दुसरी अजूनही एक गोष्ट म्हणजे तुमच्या कुंडलीतील जर सर्व ग्रह निगेटिव्ह असतील तर तुमच्या आयुष्यामध्ये सगळ्या गोष्टी नकारात्मक घडत असतील आणि फक्त तुमचा एक गुरुग्रह सकारात्मक असेल तर तुम्ही तुमच्या गुरूंची सेवा केली तर तुमचं गुरुबळ स्ट्रॉंग असेल, गुरूंचा आशीर्वाद तुमच्या सोबत असेल तर त्या सर्व निगेटिव्ह ग्रहांचा जो नकारात्मक प्रभाव तुमच्या आयुष्यावर पडणार आहे तर तो पूर्णपणे नष्ट होतो आणि सर्व निगेटिव्ह ग्रहांचा नकारात्मक प्रभाव सकारात्मक मध्ये बदलतो. गुरुग्रहाचे महत्व आपल्या आयुष्यामध्ये खूप आहे. भक्तांनो, आज आपण स्वामी समर्थ महाराजांचा आवडता नैवेद्य कोणता, तो कसा अर्पण करायचा हे आपण सविस्तरपणे जाणून घेतले. पण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की स्वामींना मोठा नैवेद्य नाही तर तुमची श्रद्धा आणि भक्ती आणि विश्वास महत्वाचा आहे. तुम्ही जर रोज अगदी साधा दही भाताने किंवा दूध साखरेचा नैवेद्य जरी स्वामींना अर्पण केला आणि मनापासून ओम श्री स्वामी समर्थ जरी म्हटलं तरी स्वामींची कृपा तुमच्यावर नक्की होते. मित्रांनो, तुमच्यापैकी किती जण स्वामींची रोज सेवा करतात ते नक्की सांगा आणि जर तुम्ही अजून सेवा केली नसेल तर आजपासून सुरू करा, कारण कदाचित हाच तो क्षण आहे ज्याच्यामुळे तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल सुरू होईल. हा व्हिडिओ तुमच्या कुटुंबात मित्रांपर्यंत शेअर करा, कारण कदाचित कोणाला तरी याची खूप गरज असेल. आणि अशाच स्वामी समर्थांच्या माहितीपूर्ण भक्तिमय व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण आणखी एक महत्त्वाचा विषय घेऊन येणार आहोत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. धन्यवाद.